झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी कोल्हापूरची। कोल्हापूरकरांचा टोल विरोधातला संताप काही कमी होताना दिसत नाही। आज टोल विरोधी कृती समितीने शहरातून काढलेल्या महामोर्चाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी संपूर्ण व्यवहार ठप्प ठेवून मोर्चाला पाठिंबा दिला। त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आज बंद सदृश्य स्थिती होती। देशात शहरांतर्गत रस्त्यांना कुठंच टोल नाही, मग कोल्हापूरकरांनी IRB कंपनीने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांसाठी टोल का द्यायचा असा प्रश्न उपस्थित करत कोल्हापूरकर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले। टोल विरोधात अनेक आंदोलनं होऊनही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण टोल लावण्यावर ठाम आहेत। त्यामुळे कोल्हापूरकरांच्या संतापात आणखीनच भर पडली आहे। कोल्हापूरकरांचा रोष राज्य सरकारला पर्यायानं मुख्यमंत्र्यांना दाखवण्याच्या उद्देशानं शहरातून टोल विरोधातला महामोर्चा काढण्यात आला। शहरातल्या गांधी मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चामध्ये जिल्ह्यातले आमदार तसंच अनेक संघटना, संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। टोल तुम्हाला द्यावंच लागेल। मग आम्ही सांगतो आम्हाला टोल वसुली करणाऱ्याला विरोध करावाच लागेल, त्याप्रमाणे आम्ही विरोध करतो आहोत। टोल आम्ही कधी भरणार नाही। टोल भरायला लावायचा प्रयत्न या मुख्यमंत्र्यांनी एकदा करून बघावा आणि त्याचे पडसाद काय महाराष्ट्रावर उमटतील याची त्यांनी एकदा कधी परीक्षा बघावी, असं कोल्हापूरच्या वतीने मी आवाहन करतो। विराट महामोर्चामध्ये 1 लाखाहून अधिक कोल्हापूरकर सहभागी झाले असल्याचा दावा टोल विरोधी कृती समितीने केलाय। मुख्यमंत्र्यांनी IRB कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा जनआंदोलनाचा रेटा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच जाईल असा इशारा जिल्ह्यातल्या आमदार खासदारांबरोबर सर्वसामान्य नागरिकांनी दिलाय। कोल्हापूरकरांनी काढलेला आजचा मोर्चा म्हणजे राज्य सरकारला शेवटचा इशारा आहे। यापुढे जर राज्य सरकारनं टोल लावण्याची भाषा केली तर कोल्हापूरकर त्याला जशाच तसं उत्तर देतील, असंच या मोर्चाच्या निमित्तानं त्यांना सांगायचं होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राज्याध्यक्षाचा प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।